श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1284. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या सप्त प्रश्नांपैकी अंतिम प्रश्न मानस रोग याचं विस्ताराने चिंतन बघितलं. भुशुंडीजींना गरुडाने 7 प्रश्न विचारले. ज्या 7 प्रश्नांमध्ये प्रमुख होता या मानस रोगाची लक्षणं समजावून सांगा. आणि त्यामुळं भुशुंडीजींनी अत्यंत विस्ताराने हा मानस रोग समजावताना सगळ्यात प्रथम लक्षण सांगितले की मोह हा या मनुष्याच्या मनाला होणाऱ्या रोगाचं मूळ आहे. या मोहाच्या अधीन होताच क्रोध, लोभ आणि काम हे असंतुलित होतात आपल्या जीवनात, ज्यातून सन्निपाताचं दुःख आपल्याला सहन करावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे या असलेल्या गजकरणापासून ते खरुजेपासून ते वेगवेगळ्या गळ्याला होणाऱ्या रोगांपर्यंत ही लक्षणं आणि त्याचे पारमार्थिक अर्थ गोस्वामीजींनी आपल्याला समजावून सांगितले. त्यातील अहंकार कसा आहे, जो संधिवातासारखा आहे, जो जुन्या काळामध्ये होणारा नारू रोग होता, त्यातून येणारे हे वेगवेगळे कृमी कीटक कशी आहेत तर दंभ, कपट, मद आणि मान रूपानी आहेत. मनुष्याच्या पोटामध्ये होणारा हा जलोदर, ही तृष्णा कशी आहे, त्याने होणारी ही उदरवृद्धी कशी आहे. सज्जनो, या सगळ्या गोष्टींचं आपण चिंतन मानस रोगाच्या आधाराने बघितलं. गोस्वामीजी म्हणतात, शारीरिक दृष्ट्या एका रोगाच्या तावडीत जरी सापडला मनुष्य तरी तो मरतो. इथं तर बरेच असाध्य रोग एकाच वेळेला सर्वांना झालेले आहेत. मग यावरती औषध काय? औषधांचा उपाय शोधता शोधता गोस्वामीजी म्हणतात, नेम, धर्म, आचार, तप, ज्ञान, यज्ञ, जप, दान, भेष जपुनी कोटी न नहीं, रोगी जाहि हरिजान. नियम, धर्म, आचार, तप, ज्ञान, यज्ञ, जप, दान, कितीही कोट्यावधी प्रकारची औषधं आहेत. जरी ती सगळी औषधं घेण्याचा प्रयत्न केला तरी गरुडजी हे रोग जात नाहीत. अहो, इतकंच काय, मुनी हृदय का नर बापुरे. जे मुनी या सगळ्या गोष्टींचं आचरण करतात त्यांच्या देखील हृदयामध्ये हे मानस रोग अंकुरित होत असतात. मग इथं बिचाऱ्या साधारण मनुष्याची काय गोष्ट आहे? म्हणजे एक प्रकारे अच्छा मेडिकल लँग्वेज मध्ये होपलेस केस आहे ही, ज्याच्यावरती कुठलाच उपाय नाही. अशा पद्धतीने ही मानसिक रोगाची अवस्था आपल्याला आजच्या समाज जीवनामध्ये दिसते. सज्जनो, श्री महाराज म्हणतात की जेवढ्या जेवढ्या आम्ही बाह्य सुधारणा करत जातोय तेवढा तेवढा मनुष्य असमाधानी होत जातोय. या सगळ्या बाह्य सुधारणांची आम्हाला गरज वाटते, कारण आम्ही एक प्रकारे आतमधून घाबरलेलो आहोत, भयग्रस्त आहोत. आम्हाला आधारांची गरज आहे. आम्ही सर्व बाजूनी या सगळ्या ॲपॅरेटसनी, या यंत्रांनी घेरलो गेलेलो आहोत. बघा, आजच्या काळामध्ये आपण बघतो की जर काही वेळ नेटवर्क नसेल तर मनुष्य किती बेचैन होतो. 10 वेळा आपला मोबाईल घेईल, 10 वेळेला बघेल की अरे नेटवर्क का नाही, मला यांच्याशी बोलायचंय, मला यांना मेसेज करायचा आहे. म्हणजे या सगळ्या भ्रमामध्ये आम्ही कशा पद्धतीने जगत असतो याचा आपल्या प्रत्येकाला या मोबाईलमुळे अनुभव येतो. हे सगळे आपले सज्जनो मानसिक रोग आहेत. मग या रोगांवरती उत्तर काय आहे? कुठली गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळं या रोगातून जीवाची सुटका होऊ शकते? सज्जनो, संत हे खऱ्या अर्थाने राजवैद्य असतात. बघा, आपण एखादा जुनाट आजार घेऊन एखाद्या निष्णात वैद्याकडे गेलो तर तो कधीही आपल्या लक्षणांवरती औषधं देत नाही. तो पहिल्यांदा रोगाचं निदान शोधून काढतो.
मग त्या रोगाच्या निदानावरती तो औषधोपचार करायला सुरुवात करतो. मुळापासून तो रोगाला बरा करायला लागतो. वेळ लागतो कदाचित त्या गोष्टीला. आपला धीर सुटून जातो की अरे लक्षणं काही केल्या आवाक्यात येत नाहीत, बहुतेक वैद्याला माझा रोग कळत नाहीये. परंतु सज्जनो, वैद्य हा अचूकपणे तुमच्या मुळापर्यंत जात असतो. आणि मग अशा वेळेला एक एक टप्पा तो आपल्या या व्याधीचा दूर करू लागतो. गोस्वामीजी देखील म्हणतात की हा जुनाट रोग आहे, चिवट आहे. एखाद्या नवशिक्या वैद्याला हा सुटण्यासारखा नाही. यासाठी एकच राजमार्ग आहे. त्या राजमार्गाने जर गेला आणि त्या राजमार्गाच्या प्रत्येक मैलाच्या दगडाला जर तुम्ही स्पर्श करत गेला तरच या मानसिक रोगांमधून तुमची सुटका होऊ शकते. आहे ना मग उत्सुकता? कुठले मैलाचे दगड आहेत? काय केलं म्हणजे आम्ही या मानसिक रोगांमधून मुक्त होऊ शकू? पहिली गोष्ट आहे राम कृपा नासही सब रोगा, जौ ही भांती बनय संजोगा. जर प्रभू रामचंद्रांच्या कृपेने संयोग निर्माण झाला तरच सर्व रोग नष्ट होतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सर्वात प्रथम तुम्ही इतके व्याकुळ झाला पाहिजे की रामा अरे सोडो रे बाबा. बघा संत करुणाष्टक का लिहितात? रामानंद महाराज अत्यंत मनाची दयनीय अवस्था करून श्री महाराजांना का आळवतात? चल धाव आता धाव धाव रे सदया, चैतन्य ब्रह्म गुरुराया. आम्हाला ती अवस्था आज का बरं प्राप्त होत नाही? कारण आम्हाला अजूनही आमच्या रोगाची असलेली स्थिती, त्याची असलेली विदारकताच कळत नाही सज्जनो. आम्हाला त्याचा त्रास होतोय, परंतु आम्हाला असं वाटत नाहीये की या रोगाचं खरं औषध ज्या रामाकडे आहे, ज्या सद्गुरूकडे आहे, त्याला आपण आळवावा. जेव्हा तुमच्या अंतरंगामध्ये अशी आर्तता निर्माण होते की रामा आता वाचवशील तर तूच वाचव, अन्यथा माझी वाचण्याची कुठलीही संधी नाही. सज्जनो, अशी मनाची अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हाच राम संयोग घडवून आणतो. मी आपल्याला धनुष्य यज्ञ प्रसंगामध्ये ती चौपाई सांगितली होती ना की सीताजी मनामध्ये काय विचार करतायत की ज्याच्या हृदयामध्ये अत्यंत एखाद्याच्या विषयी परम प्रेम आहे ती वस्तू त्याला प्राप्त होतेच. त्याप्रमाणे जेव्हा तुमच्या मनामध्ये खरी आर्त इच्छा निर्माण होईल की रामा मला सोडव, रामा मला सोडव, तू सोडवू शकशील, तेव्हा रामराया या रोगातून तुम्हाला सोडवण्याचा संयोग घडवून आणतो. म्हणजे जसं एखाद्या इमारतीमध्ये प्रवेश करायचा आहे, परंतु त्या प्रवेश करण्यासाठी तो सिक्युरिटी गार्डच आम्हाला सोडत नाही, परंतु जर आतून मोठ्या साहेबांचा फोन आला की अरे अमुक अमुक व्यक्तीला सोड, तर सिक्युरिटी गार्डची सलाम मारून त्या व्यक्तीला आत नेऊन सोडेल. सज्जनो, तसं आम्ही या मानस रोगांशी झटतोय, झोंबतोय, परंतु जेव्हा रामाची ऑर्डर येईल तेव्हाच आम्हाला या मानस रोगामधून बाहेर पडण्याचा रस्ता मिळेल. हा पहिला टप्पा आहे. मग या रस्त्यावरती पहिलं मैलाचा दगड काय आहे? सद्गुरु वैद बचन विश्वासा, संजम यहन विषय कयासा. सद्गुरु रूपी वैद्याच्या वचनावरती संपूर्ण विश्वास होणं हे मानस रोगामधून सुटण्याची अर्धी औषधी आहे. बघा लौकिक आजारांमध्ये देखील आपण बघतो की लोक एका डॉक्टरकडे जातात, मग 4 दिवसांनी दुसऱ्या डॉक्टरकडे जातात, मग दुसरा डॉक्टर म्हणतो मग काय तुमचं काय काम होतं? नाही, आम्ही जरा सेकंड ओपिनियन घ्यायला आलो होतो. सेकंड ओपिनियन याचाच अर्थ आहे की माझा पहिल्या डॉक्टरवरती विश्वास नाही. ठीक आहे, हे लौकिक जग आहे, त्यामुळं यामध्ये चूक किंवा बरोबर हा प्रश्न नाही, परंतु ज्या पद्धतीने आम्ही या लौकिक जगात वावरतो त्याच पद्धतीने आम्ही परमार्थामध्ये देखील वावरतो. परमार्थामध्ये देखील आम्ही या
सद्गुरूच्या वचनांचं सेकंड ओपिनियन शोधायला जातो बघा, की महाराज काय ठीक आहे म्हणतायत तसं, त्यांना काय आता लंगोटीवरती बसणारे ते, त्यांना कुठं आमचा प्रपंच कळतोय. आपल्याला तर अशा एखाद्या व्यक्तीला विचारलं पाहिजे ज्याला प्रपंचामधलं ज्ञान आहे, गती आहे, अधिकार आहे, अनुभव आहे, तो आपल्याला सांगेल. हे आमचं सेकंड ओपिनियन असतं. याचाच अर्थ असा असतो की आम्ही सद्गुरूच्या वचनांवरती अविश्वास दाखवत असतो. आपण म्हणालो नाही अविश्वास नाही, पण आता करायचं काय, कोणीतरी सांगितलं पाहिजे ना आम्हाला. सज्जनो, धीर धरता येत नाही का आम्हाला? पूज्य भाऊसाहेब म्हणायचे ना की स्वारीच्या कानावरती घातलं आपलं काम संपलं. आपण म्हणालो आम्ही कानावरती घातलं, मग पण ते काही बोलत नाहीत, काहीच करत नाहीत. सज्जनो, त्यासाठी नेहमी धनुष्य यज्ञ प्रसंगामध्ये विश्वामित्र समय शुभ जानी, हा वाक्य, ही चौपाई नेहमी अंतःकरणामध्ये दृढ ठेवावी, की विश्वामित्रांनाच कळतो की कुठला शुभ समय आहे, कधी हे सगळं करायचं. त्यामुळं आम्ही सद्गुरूच्या कानावरती घातलं, आपली जबाबदारी संपली, ह्यावरती आमचा दृढ विश्वास असला पाहिजे. आणि आपल्या विवेकबुद्धीने प्रयत्न करत असताना प्रतीक्षा आपण ठेवली पाहिजे. बघा, यामध्ये मी महत्वाचा शब्द वापरला, विवेकबुद्धी शाबूत ठेवून प्रयत्न करत असताना. कारण की सद्गुरूच्या कानावरती घातलं याचा अर्थ तुम्ही तुमचे प्रयत्न बंद करायचे नाहीये. तुमच्या विवेकबुद्धीला जे पटतंय, तुमच्या अनुभवाला जे येतंय, जे जे काही करणं योग्य आहे ते सगळं करावं आपण. या उपर गुरुच्या इच्छेवरती आपण त्या कार्याचं फळ सोडावं. आम्ही बऱ्याचदा सद्गुरूच्या वचनांना ऐकतो, परंतु आमचा त्याच्यावरती दृढ विश्वास नसतो सज्जनो. अन्यथा दररोजचं श्री महाराजांचं प्रवचन हे तुम्हा प्रत्येकाला श्री महाराजांनी लिहिलेलं वैयक्तिक पत्र आहे, जर तुमचा विश्वास असेल तर. अन्यथा आमच्यासाठी ते केवळ शब्द आहेत जे आम्ही ऐकतो, छान आहे म्हणतो, नमस्कार करतो आणि ठेवून देतो. पण महाराज दररोजच्या प्रवचनांमधून तुम्हाला तुमच्या अंतरंगातल्या कुठल्या तरी एखाद्या रोगावरती औषध सांगत असतात सज्जनो. विश्वास, 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 हा भरोसा, हेच या मानस रोगामधून सुटण्याचा सगळ्यात पहिला पडाव आहे. गोस्वामीजी म्हणतात की सद्गुरूरूपी वैद्याच्या वचनांवरती विश्वास ठेवला की मग प्रतीक्षा आली. मग प्रतीक्षेसाठी परीक्षा काय आहे? संजम यहन विषय कै आसा. मी आता सगळं गुरुच्या इच्छेवरती सोपवलेलं आहे, त्यामुळे आता इथं माझ्या इच्छेला स्थान राहिलेलं नाही. आणि जर माझी इच्छा आता तिथं शिल्लक राहिलेली नाही, तर मग मी आता कशाची आशा करायची? जे गुरु देईल ते जर माझ्या मनासारखं असेल तर ती भगवंताची कृपा, आणि जर ते माझ्या मनाच्या विरुद्ध असेल तर ती भगवंताची इच्छा. बस या दोन पॅरामीटर्समध्ये मला केवळ पडून राहायचंय माझे प्रयत्न करत. हा संयम आहे. हेच गुरुवचनांवरती संपूर्ण विश्वास ठेवल्याचं खऱ्या अर्थाने प्रतीक आहे. आणि जर मला काही करणंच असेल बाकी, तर सद्गुरूंनी काय सांगितलंय? तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी मी सर्व करतो. जीवनाच्या कुठल्याही प्रसंगामध्ये सज्जनो, नामाचा आधार आम्हाला वाटला पाहिजे. नाम हे प्रत्यक्ष सद्गुरूंचं आमच्या भोवती असलेलं व्यक्त रूप आहे. या भावनेने जर आपण श्रीरामाची भक्ती, त्याचं नाम घेऊ लागलो, तर ते नामच आमच्या समस्यांवरचं संजीवन मुळी ठरतं. बघा, जसं लक्ष्मण धारातीर्थ पडल्यानंतर त्याला या उत्तरेकडे जाऊन हनुमंताला द्रोणागिरी पर्वतावरून ही संजीवनी बुटी शोधून आणावी लागली. इथं हनुमंताने ती संजीवनी बुटी नामाच्या रूपाने नित्य आपल्या जवळ ठेवलेली आहे. तुम्ही त्या नामाशी जेवढे जेवढे तद्रूप व्हाल, तादात्म्य व्हाल, तसं तसं नाम तुमच्या जीवनामध्ये कार्य करू लागतं. तुम्ही केवळ तटस्थपणे या नामाच्या असलेल्या चमत्कारांकडे पाहत राहता. नाम कार्य करतं,
हो, नाम निश्चित कार्य करतं. मानस रोगामधून सुटण्याचे हे टप्पे आहेत. ते नाम कार्य करतं या भावनेने नामाचं स्मरण करणं. गोस्वामीजी म्हणतात, अनुपान श्रद्धा मतिपुरी. श्रद्धेने परिपूर्ण बुद्धी हेच अनुपान आहे. अनुपान याचा अर्थ, आयुर्वेदिक डॉक्टर जेव्हा एखादं आपल्याला औषध देतो तेव्हा तो म्हणतो की हे मधामध्ये कालवून घ्या, किंवा हे पाण्याबरोबर घ्या, हे तुपाबरोबर घ्या. म्हणजे ते औषध घेण्यासाठी त्याच्याबरोबर एक मीडियम आपल्याला तो देत असतो. आपल्याला असं वाटतं, अरे औषध काय आहे, मग तूप औषध आहे का हे औषध आहे? सजनो, औषध दोन्हीही आहेत. दोघ जण जेव्हा परस्पर पूरक राहतात तेव्हा त्याचा औषधाचा गुणधर्म हा तुमच्या शरीरावरती दिसू लागतो. गोस्वामीजी म्हणतात की एका बाजूला रामाची भक्ती चाललेली आहे, परंतु ती भक्ती करताना त्याचं अनुपान, त्याचा मीडियम आहे श्रद्धा. ते श्रद्धेसहित केलं पाहिजे. आणि आम्ही नेमकं हेच विसरतो. आम्ही साधन तर करतो, परंतु मनामध्ये जर डोकावून बघितलं तर कुठेतरी साशंकता आमची सतत डोकावत असते. कुठेतरी संभ्रम आम्हाला सतत ग्रासत असतो की महाराज करतील का नाही, काय माहिती बाबा, कल्पना नाही. अरे त्यांच्यावरती सोपवल्यानंतर आता मला केवळ नामस्मरण करायचंय आणि ते जे करतील ते माझ्या कल्याणाचंच करतील. ही श्रद्धा आहे सज्जनो, ही श्रद्धा आहे. त्यामुळे तुम्ही साधन कदाचित थोडंसं करा, अल्प करा, काही हरकत नाही, परंतु जे कराल ते श्रद्धेने करा. श्रद्धा ही फार मोठी शक्ती आहे परमार्थामध्ये. पूज्य बाबा नेहमी आमची एक प्रकारे पारमार्थिक अवस्था सांगताना म्हणायचे की आम्ही सगळेजण श्रद्धा दरिद्री आहोत. कदाचित स्मरणाच्या राशी आम्ही पाडत असू, परंतु त्या स्मरणामध्ये श्री महाराज आहेत याची जाणीव आमची श्रद्धा दरिद्रता काही केल्या टिकवू देत नाही. त्यामुळे साधन करावं ते श्रद्धारूपी बुद्धीच्या आधाराने करावं. गोस्वामीजी म्हणतात, जेव्हा असा सर्व दृष्टीने संयोग होतो. कुठला संयोग? पहिली गोष्ट सद्गुरूरूपी वैद्याच्या वचनावर विश्वास, विषयांच्या विषयी निराशा, रघुनाथाची निरंतर भक्ती आणि श्रद्धायुक्त मती. या 4 गोष्टींचा जेव्हा संयोग होतो तेव्हा कदाचित हे रोग बरे होतात. इथं कदाचित हा शब्द का वापरला असेल? एही विधी भले हिस रोग नसाही, नाही तर जतन कोटी नाही जाई. अशा पद्धतीने गेलं तर हे रोग बरे होऊ शकतात. सज्जनो, प्रत्येक गोष्टीला रामकृपेचा स्पर्श व्हावा लागतो, तेव्हाच त्याला सुयश येतं. अन्यथा मनुष्याची बुद्धी, मनुष्याचे प्रयत्न सुयश खेचून आणू शकत नाही. अशा पद्धतीचा संयोग जेव्हा होतो आणि त्यावरती जेव्हा रामकृपेचा वरदहस्त पडतो तेव्हाच हे रोग बरे होऊ शकतात. अन्यथा कितीही कोट्यावधी प्रयत्नांनी जरी ते बरे करण्याचा प्रयत्न केला तरी ते बरे होत नाहीत. काल रात्री मी निरूपण केल्यानंतर सहज चौपाया बघत बसलो होतो मागच्या, आणि काल बघा शेवटच्या टप्प्यामध्ये गोस्वामीजींनी सांगितलं, नेम धर्म आचार तप ज्ञान यज्ञ जप दान भेष जपुनी कोटीन नाही रोग जाई हरिजान. नियम धर्म आचार तप ज्ञान यज्ञ जप दान यापैकी कोट्यावधी जरी औषधं घेतली तरी गरुडजी ह्याने ही औषधं घेऊनही मानसिक रोग जात नाही. मी सहज मनामध्ये स्वतःला प्रश्न करत होतो की महाराज, अहो यापेक्षा अजूनही वेगळं काय आहे? यापेक्षा अजूनही वेगळा परमार्थ काय असू शकतो? उत्तम आचरण आहे, तप आहे, ज्ञान आहे, यज्ञ जप दान, सगळं काही आपल्याला जे आवडतं तेच या गोष्टी गोस्वामीजी सांगतात. परंतु पुन्हा म्हणतात की ह्याने तो रोग जात नाही. माझ्या मनामध्ये मोठा प्रश्न पडला होता आणि सहज आज सकाळी हरिपाठावरची धोंडा महाराज देगलूरकरांची टीका वाचत बसलो होतो आणि त्यामध्ये साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे, याच्यावरचं त्यांचं विश्लेषण वाचता वाचता काही पानं पुढे गेलो आणि महाराजांनी त्यामध्ये
एकनाथी भागवताची काही वचनं उद्धृत केली होती आणि त्यामध्ये देगलूरकर महाराज म्हणतात की बुद्धीने साधन करणं, मग ते साधन जपाचं असो, तपाचं असो, नेमाचं असो, यज्ञाचं असो, कुठलंही साधन असो, हे आपल्या बुद्धीने करणं हे कधीच यशस्वी होत नाही. परंतु आपण सद्गुरूच्याकडे गेलो आणि सद्गुरू जेव्हा आपल्या मुखाने सांगेल की बाळा जा रामनामाचा जप कर, तेव्हा त्याच साधनांपैकी सद्गुरूंनी तेच साधन जेव्हा सांगतात तेव्हा ते मात्र सुफल होतं. काय सांगितलं यापेक्षा कोणी सांगितलं हे महत्वाचं असतं. सज्जनो, आणि इथं त्यामुळे गोस्वामीजींनी इथं भारंभार परमार्थ प्राप्तीची साधनं दिली. परंतु तुमचा सद्गुरू राया जाणतो की याच्यापैकी नेमकं तुम्हाला काय योग्य आहे. तेच उदाहरण काल मी आपल्याला अजाणतेपणे दिलं की मेडिकल शॉपमध्ये गेलो, सगळीच औषध आहेत. अरे पण मला काय माहिती याच्यातलं कुठलं औषध मला लागू पडतंय माझ्या रोगावरती, हे दुकानदार नाही सांगू शकणार. त्याच्यासाठी निष्णात वैद्य जसा हवा, सज्जनो, त्याप्रमाणे तीच साधनं, परंतु जेव्हा ती गुरुमुखी येतात तेव्हा ती सुफल होतात. ती जेव्हा आम्ही आमच्या बुद्धी प्रामाण्यवादावरून जातो घ्यायला, तेव्हा बहुतांश वेळेला 99% वेळेला आम्हाला त्यामधून अपयशच पदरात पडतं. कारण आम्ही ही जी सगळी प्रक्रिया आहे, सद्गुरु वैद बचन विश्वासा संयम यहन विषय कय आसा, या 4 गोष्टींचं मिलन आमच्याकडून झालेलं नसतं. मग मानस रोग आमचे क्षय पाहू लागतात. मानस रोग क्षय पाहू लागले की जसं शरीराचा रोग क्षय पाहू लागला, ताप उतरू लागला की ताप उतरल्याची सगळ्यात मोठी खूण काय असते? जे अन्न समोर आणल्यानंतर रुग्ण तापामध्ये कधीच अन्नाचा एक घास देखील घ्यायला तयार होत नाही, तोच रोगी जेव्हा निरोगी होतो, ताप उतरतो, बरं वाटू लागतं, थोडी तरतरी येते, त्याच वेळेला म्हणतो जरा खायला मिळेल का हो, भूक लागली आहे. भूक लागली आहे हे म्हणताच समोरच्या व्यक्तीला कळतं की झालं, कोडं सुटलं. सज्जनो, जेव्हा आमचं मन निरोगी झालं आहे हे कळायचं असेल तर त्या मनाचं निरोगत्व तपासण्याची साधी खूण आहे, जब उरबल विराग अधिकाई, अंतःकरणामध्ये वैराग्याचं बळ वाढू लागतं. आणि हे सगळं आपल्यालाच कळतं बरं का, हे बाहेरच्या लोकांसाठी नाही. वैराग्याचं बळ, ज्या गोष्टी मला आजपर्यंत खूप आत्कृष्ट करत होत्या, जेव्हा त्या गोष्टी नकोशा वाटू लागतात, समजावं की मन निरोगी होत चाललंय. वाममार्गाने मिळणारा पैसा जेव्हा नकोसा वाटतोय, परस्त्रीचं आकर्षण जेव्हा नकोसं वाटतंय, परधनाची अभिलाषा आम्हाला जेव्हा त्या कार्यामध्ये प्रवृत्त करत नाहीये, परनिंदा करताना कुठेतरी जीभ जड झाल्यासारखी परिस्थिती होतीये, कोणीतरी परदोष आपल्या कानावरती घालते, असं वाटतं की उठून कुठेतरी निघून जावं. सज्जनो, हे आहेत इंडिकेशन्स, खुणा माझ्या अंतरंगामध्ये वैराग्याचं बळ वाढण्याची. जी रसना मला भक्ष्य खाण्यासाठी प्रवृत्त करतेय, ती रसना कुठेतरी सात्विक आहारामध्ये रमू लागली, समजावं वैराग्याचं बळ वाढू लागलंय. वैराग्याचं बळ वाढू लागतं तशी सुमती क्षुधा बाढई नित्य नाही, उत्तम बुद्धिरूपी भूक नित्य नवी वाढत राहते. मग इच्छा होते ती कशाची होते की अरे चला वेळ आहे, उसंत आहे, चला नामस्मरण करूयात, चला वेळ आहे, आता 15 दिवस काही काम नाही, एखाद्या सुंदर ग्रंथाचं, आवडत्या ग्रंथाचं पारायण करूयात. देवाची पूजा करणं हे कर्म राहत नाही, ही आवड होऊन जाते. ही आहे उत्तम बुद्धीची भूक. आणि मग विषयांची आशारूपी दुर्बलता ही हळूहळू नष्ट होऊ लागते. समोर विषय असतात परंतु नकोसे वाटू लागतात. ही दुर्बलता आहे. एक प्रकारे आपल्यासाठी वैराग्यामध्ये आपल्याला हवीशी वाटणारी ही गोष्ट आहे की विषयांची आशारूपी दुर्बलता घटू लागलेली आहे.
गोस्वामीजी म्हणतात, जेव्हा अशा पद्धतीने मनुष्यामध्ये वृत्त्यंतर होऊ लागतं, तेव्हा एका टप्प्यावरती मनुष्य निर्मळ ज्ञानरूपी जलामध्ये स्नान करतो आणि मग असा शुद्ध झाला, अंतर्बाह्य शुचिर्भूत झाला की मग प्रभू रामचंद्रांचं निवासस्थान त्याच्या हृदयामध्ये येतं. ती रामभक्ती त्याच्या हृदयामध्ये निवास करू लागते. अशा या रामभक्तीमध्ये कोण कोण निपुण आहेत? शिव अज सुख सनकादिक नारद, जे मुनी ब्रह्म विचार विसारद. अशा स्थितीमध्ये शिवजी, ब्रह्माजी, शुकदेवजी, सनकादी, नारद इत्यादी ब्रह्मविचारांमधले परमनिपुण असे मुनी या स्थितीमध्ये निवास करतात. अंतर्बाह्य शुचिरभूत झालेले आहेत, रामभक्तीमध्ये रत झालेले आहेत. हेच खऱ्या अर्थाने या समस्त मानस रोगांमधून सुटलेले असतात. आणि सज्जनो, हे सामान्य जीवाला देखील शक्य आहे, गरज आहे. सद्गुरु वैद वचन विश्वासा, आपल्या गुरुच्या वचनांवरती दृढ विश्वास ठेवण्याचा. आणि काय सांगतात गुरु आम्हाला? भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, राम बोला, राम बोला. समर्थ म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे. अशा आपल्या गुरुच्या वचनांवरती दृढ विश्वास ठेवून रामभक्तीमध्ये रत होणं, हेच सद्गुरूच्या वचनांवरती दृढ विश्वासाचं खऱ्या अर्थाने प्रकटीकरण आहे. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात, सब कर मत खगनायक एहा, करिय रामपद पंकज नेहा. हे पक्षीराज, त्यामुळे या सगळ्यांचं मत कोणाचं? शिवज सुख सनकादिक नारद. या सगळ्यांनी ज्यांनी या रामभक्तीला प्राप्त केले, त्या सगळ्यांचं एकच मत आहे की तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमधून रामाच्या चरणकमली प्रेम करायला सुरुवात करा, त्याचं भजन करा, त्याची कथा ऐका, त्याच्या लीलांमध्ये रमून जा, त्याच्या धामाविषयी मनामध्ये परम आदर ठेवा आणि त्याचं नाम नित्य निरंतर आपल्या जीवाग्री ठेवा. हेच प्रेमाचं लक्षण आहे. अशा रघुपतीच्या चरण कमली तुम्ही नित्य प्रेम करत राहा. श्रुती पुराण सर्व ग्रंथ सांगतात की हाच एक मार्ग आहे ज्याने तुम्ही या मानस रोगांमधून सुटू शकता. अन्यथा मानस रोगांमधून मुक्तता नाही, नाही, नाही. प्रभू रामचंद्रांच्या भक्तीविना कोणीही कधीही सुखी झालेलं नाही, नाही, नाही. मग तुम्ही चक्रवर्ती सम्राट व्हा, परंतु जर रामभक्ती नसेल तर तुमचं ऐश्वर्य, तुमची संपन्नता हे सगळी फिकी आहे. राम विमुख संपत्ती प्रभुताई, जाई रही पाई बिनु पाई, जाई रही पाई बिनु जाई. ती संपत्ती तुमच्या काही कामाचीच नाही. केवळ एकच गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या प्रारब्धाच्या सर्व भोगांमध्ये समाधानासाठी आपल्या जवळ ठेवू शकता, ज्या आधाराने तुम्ही या समस्त मानस रोगांपासून मुक्त राहू शकता, आणि ती गोष्ट आहे रामभक्ती. गोस्वामीजी त्यामुळे काही उदाहरणं आपल्याला देतात की कमठ पीठ जामही बरु बारा, बंध्या सुत बरु काहूही मारा, फूल ही नभ बरु बहुविधी फूला, जीवन लह सुख हरि प्रतिकूला. रामाच्या भक्तीशिवाय जर सुखी होण्याचा प्रयत्न करायचा विचार करत असाल तर लक्षात घ्या, एक वेळ कासवाच्या पाठीवरती केस येतील, जे कदापि शक्य नाही, परंतु येतील. वांझेचा मुलगा कदाचित कोणाला तरी ठार मारेल. अरे, जी वांझ आहे तिला मुलगा कधी, आणि तो कोणाला ठार मारणार? आकाशात कदाचित अनेक नवीन प्रकारची फुलं उमलतील. भूमीच्या आधाराशिवाय फुलं उमलूच शकत नाहीत, परंतु कदाचित आकाशामध्ये देखील फुलं उमलतील. परंतु श्रीहरीपासून विन्मुख होऊन जीव हा कधीच सुखी होऊ शकत नाही. अरे, इतकंच काय, तृषा जाई बरु मृगजल पाना, बरु जामही सस सीस बिशाना, अंधकारु बरु रबिही नसावय, राम विमुख न जीव सुख पावय. मृगजल प्याल्याने कदाचित तहान भागेल. आता या मृग जळाच्या आशेने कोण कधी तहान भागू शकलेला आहे, परंतु कदाचित एखाद्याची भागेलही. चला, ससाच्या डोक्यावरती कदाचित शिंग निर्माण होतील. अंधकारही कदाचित सूर्याचा नाश करेल, परंतु श्रीरामाच्या भक्तीशिवाय जीव हा कधीच सुख प्राप्त करू शकणार नाही. बर्फापासून अग्नी प्रगट होईल, परंतु श्रीरामापासून विमुख होऊन कधीच कोणी सुखी होणार नाही.
गोस्वामीजींच्या वाणीला बहार आलाय. बारी मथे घृत होई बरू, सिकता ते बरू तेल, बिनु हरी भजनन भवतरीय, यह सिद्धांत अपेल. पाणी घुसळून कदाचित तूप उत्पन्न होईल, वाळू रगडल्याने कदाचित तेल निघेल, परंतु श्रीहरीच्या भजनाविना संसार रूपी समुद्रातून तरून जाणं केवळ अशक्य, केवळ अशक्य. हा सिद्धांत अटळ आहे. असे माझे प्रभू रामचंद्र आहेत, जे सर्व समर्थ आहेत. मसक ही करई बिरंची प्रभू, अजही मसक ते हीन. प्रभू मच्छराला देखील ब्रह्मदेव करू शकतात आणि ब्रह्मदेवाला मच्छरापेक्षा देखील तुच्छ करू शकतात. असा विचार करून सर्व चतुर पुरुष सर्व संदेहाचा त्याग करून केवळ एकच गोष्ट करतात, नित्य प्रभू रामचंद्रांचं भजन करतात. त्यामुळे गोस्वामीजी शेवटी श्लोकाच्या आधाराने सांगतात की विनिश्चितम वदामि तेन अन्यथा वचांसी मे, हरी नरा भजंती ये ति दुस्तरम तरंती ते. मी आपल्याला चांगल्या प्रकाराने निश्चित करून केलेल्या सिद्धांताच्या आधाराने सांगतो, माझं वचन मिथ्या होणार नाही. जी माणसं श्रीहरीचं भजन करतात ती अत्यंत दुस्तर संसार सागर सहजपणे तरून जातात. हा आहे सज्जनो साधा सोपा मानस रोगामधून बाहेर पडण्याचा संत अनुभवाचा मार्ग. याशिवाय केलेला कुठलाही मार्ग हा तुम्हाला तुमच्या जीवनात सुखी करू शकत नाही, या मानस रोगांमधून तुमची सुटका करू शकत नाही. यातील पुढील कथा सज्जनो आपण उद्याच्या कथा निरूपणामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.